बाय कर, बाय बाय पिलू, पिलू पिलू म्हणून नाही मोकळा आता बघा. कोणला दम देतो रे? अरे पिल्लू. तर नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लॉग व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहे ड्रेसिंग टेबल आणायला. आणि हे जे गाव आहे ही आहे कांचनवाडी. तर कांचनवाडीतून आम्ही पुढे चाललेलो आहे. आमच्या रूमला ड्रेसिंग टेबल नव्हता, तर ड्रेसिंग टेबल घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर संध्याकाळ झाली होती जायला आम्हाला, कारण यांना सुट्टी नव्हती. ते संध्याकाळी आल्यानंतर आम्ही ड्रेसिंग टेबल आणायला सगळेच गेलो. संध्याकाळी गेल्यानंतर बरं असतं, कारण सकाळी दुपारी खूप गर्दी पण असते आणि दुपारी कंटाळा पण येतो. आणि पिल्लूला पण घेऊन फिरणं खूप अवघड आहे, त्याच्यामुळं असं फिरू नाही वाटत पिल्लूला घेऊन दुपारचं. तर मग आम्ही संध्याकाळी सर्वच निघालो, त्याला पण थोडासा चेंज म्हटलं. तर त्यामुळे मग आम्ही सगळे बाहेर निघालो आणि मग आम्ही कांचनवाडीच्या पुढे चाललेलो आहे ड्रेसिंग टेबल घ्यायला. आणि आता आम्ही तिथे आलेलो आहे ड्रेसिंग टेबलच्या ठिकाणी. तर मॉल आहे इथे आणि आम्ही त्या मॉलमधून कायम काही पण घेत असतो फर्निचर. तर इथे म्हणजे व्यवस्थित मिळते आणि चांगल्या क्वालिटीचे मिळते, त्यामुळे आम्ही इथे येतो. औरंगाबादमध्ये नाही जात. तर आता आम्ही इथे आलेलो आहे. मध्ये काय ते व्हिडिओ काढून देत नाही मॉलमध्ये, तर असा मॉल आहे हा. मी आतमध्ये थोडासा शूटिंग घेईन तरी पण, तर ते काढून नाही देत त्यांच्या डिझाईन वगैरे. तर मी फक्त माझा ड्रेसिंग टेबल वगैरे जर घेतला तर तो मी तुम्हाला दाखवेल. तर आता आम्ही जाणार आहे आतमध्ये. तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि हा समोरचा जो दिसतोय ना, हा ड्रेसिंग टेबल आम्ही घेतला आहे. तर मला तेवढीच डिझाईन आवडली, बाकीचे डिझाईन होतात पण ते म्हटले हे सेटमधले आहे तर आम्ही हे नाही देऊ शकत, तर मग ते आम्हाला बनवून देणार होते. तुम्ही बघू शकता हा ड्रेसिंग टेबल आम्ही घेतला आहे. तर त्यांनी घरी आणून दिला आहे हा ड्रेसिंग टेबल. तर एवढीच एक डिझाईन मला आवडली, तर छान आहे. त्याला 3 कप्पे, एक छोटा एक मोठा आणि एक छोटंसं ड्रावर आहे. आणि हा त्याचा स्टूल आहे. तर तुम्हाला मी दाखवते आता त्याचा कप्पा. हा आहे छोटासा कप्पा आणि हा त्यापेक्षा थोडासा मोठा आहे कप्पा. आणि हे आहे ड्रावर. तर असं छान ड्रावर आहे त्याचे. असं आहे ड्रेसिंग टेबल. आज आहे शिवरात्र. तर शिवरात्रीचे सर्वच लोक बाहेर जात असतात दर्शन करण्यासाठी. तर आज आम्ही पण चाललेलो आहे दर्शन करण्यासाठी बाहेर, म्हणजेच वेरूळ येथे चाललेलो आहे घृष्णेश्वराचे दर्शन करण्यासाठी. तर काही लोक आलेले पण असतील वेरूळला घृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर आम्ही कायम जात असतो दर्शन करण्यासाठी. तर आता आम्ही तिकडेच चाललेलो आहे. आणि पिल्लूला तर खूप आनंद झालेला होता की आपण बाहेर फिरायला चाललो आहे म्हणून. तर इतका उड्या मारत होता आणि इतका हसत होता, आनंद झाला होता त्याला खूप.
छान वातावरण होतं रस्त्याने पण आणि मस्त वाटत होतं. डोंगर वगैरे आणि हिरवगार सर्व झाडे वगैरे छान वाटत होते. तर तुम्ही बघू शकता इथे किती छान वातावरण आहे आणि रस्ता पण खूप छान होता. तर पटकन आलो आम्ही. वेरूळच्या जवळ आलेलो आहे आता. तर असं छान आहे इथले वातावरण, भारी वाटतंय खूप आणि रस्त्याने पण असं बोर होत नाहीये. तर इतकं छान आहे तर बोर कसं होईल. त्यामुळे आम्हाला खूप आवडलं ह्या रोडने जायला. तर ह्या रोडने आम्ही पहिल्यांदा वेरूळला चाललो. तर आम्ही दुसऱ्या रोडने जात असतो, पण आज दुसऱ्या रोडने गेलेलो आहे. तर छान वातावरण आहे. पिल्लू बसला आता माझ्या मांडीवर. ऊन खूप होतं त्यामुळे पिल्लूचे गाल असे लाल झाले मस्त. तू बोल, हाय कर, हाय हाय कर, हाय. तर आता आम्ही आलेलो आहे वेरूळला. तर वेरूळचा बायपासने आता आम्ही मध्ये आलेलो आहे आणि आता जाणार आहोत दर्शन करायला गाडी लावून. तर खूप गर्दी आहे पुढे, तुम्ही बघू शकता. खूपच गर्दी आहे इथे, म्हणजे लांबून दिसतीये खूप गर्दी. तर पुढची मी तुम्हाला दाखवते. बघा इथे किती गर्दी आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे दर्शन करण्यासाठी पायी. आणि आता आम्ही मध्ये आलो, आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि आता आम्ही बाहेर बसलेलो आहे इथे. तर इथे पण अशी गर्दी आहे भरपूर आणि पिल्लूला पण चिडचिड झाली होती, एवढी गर्दी बघून गरमी झाली होती. मला तू सांगत होते काय पाहिजे मॅडम, काय पाहिजे मॅडम. कुठं हां दिसते अच्छा मी क्रांती चौक असं आहे का? मंदिर. अरे तर आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो खुलताबादला दर्शनासाठी. तर इथे दर्शन घेऊन आम्ही लगेच निघणार होतो घरी. इथं भद्रा मारुतीचे दर्शन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे.